अवघ्या 10 मिनिटांमध्ये जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात या ठिकाणी मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली या ठिकाणाहून निघेल। मराठ्याचा भगवा सैलाब आज नांदेडमध्ये उतरलेला आहे। मराठ्यांच्या नसा-नसामधलं भगवा रक्त आज सळसळत होत आहे। मराठ्यांना जोपर्यंत ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा मराठा समाज कदापि घरात बसणारा नाही हे पुन्हा एकदा दाखवून दिले। आज नांदेडच्या चारी रस्त्यावर आणि चारी बाजूने जर बघितलं मराठ्यांचाच सैलाब या रस्त्यावर दिसतोय। म्हणून इथून पुढे राज कॉर्नरवरून निघाल्याच्या नंतर राजमाता, राष्ट्रमाता, जाऊ चौक, श्रीनगर, ITI, महात्मा फुले चौक, शिवाजीनगर आणि वजीराबाद चौरस्ता मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याच्या ठिकाणी रॅलीचा समारोप होईल। त्या ठिकाणी जरांगे पाटील हे आमच्या समाज बांधवांसोबत संवाद साधतील। जरांगे पाटील जो आदेश देतील तो आदेश अखंड मराठा समाज नांदेड जिल्ह्याला मान्य राहील। येणाऱ्या काळातलं आंदोलन असेल, मोर्चे असतील, ठिय्या असतील, रॅल्या असतील किंवा उपोषण असतील ते मराठा समाज करायला तयार आहे। पण आता सगळे सोयरे कायदा अंमलात आणल्याशिवाय हा मराठा समाज घरात शांत बसणार नाही एवढं या ठिकाणी। राज कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जेवणाचं, पाण्याचं आणि सत्कार वगैरे या सगळ्याचं नियोजन कसं आहे? आपण जर या ठिकाणी बघला तर गावगाड्यातला माझा मराठा समाज आज अर्धापूर तालुक्यामधून आपल्या घरची भाकर, भाजी, ठेचा आणि कांदा, लिंबू घेऊन या ठिकाणी आलेला आहे। म्हणजे मराठे कधीच कोणावर अवलंबून नव्हते, राहणार नाहीत आणि कधी भविष्यातही राहणार नाहीत। परंतु मला एक सरकारला सांगायचंय, हक्काचं आरक्षण जोपर्यंत तुम्ही देणार नाही घरची भाजी रोटी घेऊन मराठे रस्त्यावर उतरतील म्हणजे उतरतील। इथून पुढे निघाल्यानंतर जागोजागी ॲम्ब्युलन्स, जागोजागी मराठा समाजाचे स्टॉल, पाण्याचे स्टॉल, जेवणाचे स्टॉल ह्या प्रत्येक ठिकाणी व्यवस्था करण्यात आली। त्याच्यामुळे खेड्यापाड्यातून गावगाड्यातून आलेल्या समाज बांधवांना आमच्या काही कमी पडणार नाही। नक्कीच आता सत्काराचं झालं, पण जर एखाद्याला जर इमर्जन्सी आली या रॅली दरम्यान तर त्याची व्यवस्था कशी आहे? या रॅली दरम्यान 2 मोठे मेडिकल पेंडॉल उभे केले आहेत। त्या मेडिकल पेंडॉल मध्ये टेटोस्कोप पासून BP ऑपरेटर्स पर्यंत सगळ्या सोयी सुविधा आहेत। फर्स्ट एड आहे, टॅबलेट आहे, इनर्जल आहे, इलेक्ट्रॉल आहे। एवढंच नाही तर रस्त्याने जागोजागी 10 ठिकाणी क्रॉस लाईनिंग मध्ये 10 ॲम्ब्युलन्स सुद्धा उभा करण्यात आले आहेत। जर एखाद्या पेशंटला किंवा एखाद्या समाज बांधवाला छोटीशी जरी खरूच आली तरी आमचे समाज बांधव तात्काळ ॲम्ब्युलन्स मध्ये टाकून काही मिनिटाच्या आत हॉस्पिटल गटल एवढं नियोजन हे तंतोतंत या समाज बांधवांनी केलेलं आहे। मागच्या 15 दिवसापासून हे आमचे मराठा बांधव हाडाची खडी आणि रक्ताचं डांबर करून या रॅलीच्या नियोजनासाठी रक्त आटवत आहेत। त्या रक्ताचं फलित म्हणून आज लाखो मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरलेला आहे। या रस्त्यावर उतरला समाज आता आरक्षण घेतल्याशिवाय घरात परतणार नाही एवढं निश्चित आहे। आता हे समाज बांधव जे आहेत तर या समाज बांधवांनी शांतता या ठिकाणी अबाधित राहावी यासाठी काय उपाययोजना आहेत? मराठा समाजाची पहिल्यापासून संस्कृती आणि विचारच आहेत। माँसाहेबांचे विचार आमच्या अंगामध्ये, शिवरायांचे सुविचार आमच्या डोक्यामध्ये आहेत। त्याच्यामुळे मराठा समाज कधीच रस्त्यावर उतरताना आगताईपणा करत नाही। मराठा समाज आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवल्याशिवाय राहत नाही। 58 क्रांतिकारी मोर्चामधून आमचे संस्कार बाहेर पडलेत। तसेच आज या मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामधून मराठ्याचे संस्कार पुन्हा एकदा महाराष्ट्राला दिसल्याशिवाय राहणार नाहीत असं मला या ठिकाणी निश्चित म्हणायचंय। म्हणूनच गावगाड्यातला मराठा समाज आज आपली स्वतःची भाकरी घेऊन येतोय। गावगाड्यातला मराठा समाज स्वतःची छत्री घेऊन येतोय। गावगाड्यातला मराठा समाज आपल्या माता भगिनीचं संरक्षण आपण स्वतः करतोय। त्याच्यामुळे मराठ्यांना संस्कृत आणि सुसंस्कृतपणा शिकवायची कोणीही गरज नाही। मराठे ऑलरेडी अतिशय सुसंस्कृत आणि सुविचाराचे मराठे आहेत।